मी शेषराव शिवमूर्ती कोळणे राहणार सावरगाव थोटी येथील रहिवासी आहे. मी आज 6 दिवस झालं पंचायत समिती अहमदपूर येथे उपोषणाला बसलो आहे. माझी रास्त मागणी आहे, माझ्या आटाला जागा लावून देणे आणि माझी जागा अतिक्रमित झालेली खुली करून देणे. याच्यासाठी कोणत्याही अधिकाऱ्यांनी आतापर्यंत ठोस पाऊल उचललेलं नाही. यासाठी मला पुरावे मागितले होते. मी पुरावे त्यांना सादर केलेले आहेत. प्रॉपर्टी कार्ड आहे, पूर्ण त्यांना दिलेलं आहे. गट विकास अधिकारी साहेबांनी ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक साहेबांना पत्रकसुद्धा काढलेलं आहे. तरी जाणीवपूर्वक मला त्रास देण्यासाठी यांनी लांबालांबी करत आहेत. याची काहीतरी दखल घ्यावी, अन्यथा मला जर काही झालं आणि काही जर माझ्या जीविताला हानी झाली तर सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील. गटविकास अधिकारी साहेबांनी पत्र काढलेलं आहे. पत्रकाराचं कुठला या ठिकाणी दखल घेतलेली नाही आणि या खुर्चीचा यांच्या आणि यांच्या अधिकाराचा कुठलाच वापर न करता हे असंच दुर्लक्ष करून माझ्या जीविताला त्रास व्हावा असं त्यांचं एक धोरण आहे का? आणि या ठिकाणी न्याय मिळण्यासाठी तुकाराम मुंडेचे या ठिकाणी जन्माला यावं लागतील असं माझा भास आहे. आणि तेच व्हायची वेळ आलेली आहे का? त्याचीच वाट पाहत आहेत काही प्रशासनिक अधिकारी. आतापर्यंत आजच्या तुम्ही 6 दिवस झाले, प्रशासकीय अधिकारी कोणतीही दखल घेत नाहीत किंवा गटविकास अधिकाऱ्यांनी आदेश देऊनसुद्धा ग्रामपंचायत कुठला अधिकाराचा वापर करत नाही या ठिकाणी, असं तुमचं जाणीवपूर्वक म्हणायचं आहे तुम्हाला? होय सर, बरोबर आहे. आतापर्यंत कुठली यांनी दखल घेतली नाही आणि घेतलेली दखलीला तिने ग्रामपंचायतला तिने पत्र काढलेलं आहे. पण ते ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्रामपंचायत सरपंच हे कुठलीही दखल घेण्यासाठी तयार नाहीत. आणि आज तागायत शनिवार असतानासुद्धा तिने आज कुठलीच दखल घेतलेली नाही आणि यांची जाणून बुजून मला त्रास द्यावा असं यांचं धोरण आहे.